नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नाशिकमध्ये एका बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे? गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही ज्या सगळीकडे बातम्या बघत आहात, त्या बातम्यांमध्ये काय तथ्य आहे? समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. माझ्याकडे FIRच्याच कॉपी आहेत डायरेक्ट. मी तुम्हाला ह्या FIR वाचून दाखवणार आहे की नेमकं काय पद्धतीने एका मुलीला किंवा काही मुलींना मुस्लिम तरुणांनी त्रास दिला, काय बोललं गेलं आणि ह्या केसला ही केस खरं तर फिजिकल ॲब्यूजची आहे. ही केस धार्मिक भावना दुखावण्याची आहे असं मला ह्या FIR वाचून कळतं आहे. तुम्हालासुद्धा मी FIR इथे लावून देणार आहे, तुम्हीसुद्धा स्वतः वाचा. या केसेस या धार्मिक भावना दुखावण्याच्या आहे. मात्र जे सगळीकडे मुद्दामून नॅरेटिव्ह चालवलं जातं आहे का, हा पण विचार करा. कारण आता नाशिकमध्ये जी झाडखाऊ लोकांनी वृक्षतोड केली, झाडांच्या कत्तली केल्या, झाडांचे खून पाडले अक्षरशः 600-700 वर्ष जुन्या, आणि ह्याच्याकडून तुमचं लक्ष वळवण्यासाठी म्हणून याला काहीतरी वेगळं वळण दिलं जातं आहे असे अभ्यासक लोक सांगत आहेत. नाशिकचे मूळचे लोक सांगत आहेत. ते असं का म्हणत आहेत? ह्या FIR जरी वाचल्या तुम्ही तरी पण तुमच्या लक्षात येईल. तर बघूया नेमकं काय झालं होतं. तर हे बघा, नाशिकमध्ये एका कंपनीमध्ये, आता त्या कंपनीचं नाव पण बातम्यांमध्ये सांगत नाही आहे, एका कंपनीमध्ये धर्मांतरणाचं रॅकेट चालवलं जात होतं अशा बातम्या सुरुवातीला आल्या. त्या बातम्या बघून मला तर असं वाटलं की हे सिरियस आहे. जबरदस्ती जर का धर्मांतर कोणी करायला लावत असेल तर चुकीचं आहे. म्हणजे जर काही लोकांना वाटत असेल की मुस्लिम झाली पाहिजे समोरची व्यक्ती, काय गरज आहे बाबा? काही लोकांना वाटत असेल की नाही आमचा धर्मच सगळ्यात भारी आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर असं काहीही नाही आहे. भारतामध्ये संविधानाचा कायदा आहे, सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, आपापला धर्म पाळण्याचा किंवा न पाळण्याचा अधिकार आहे. कुणी कुणावर जबरदस्ती करू शकत नाही. आणि अशा प्रकारे कोणीतरी आपल्या धर्मामध्ये यावं, आपल्या धर्माची संख्या वाढावी असं जर कोणत्याही धर्मातल्या लोकांना वाटत असेल, म्हणजे जर मुस्लिमांना वाटत असेल की आपल्या धर्माची संख्या वाढावी आणि म्हणून आपण मुलं पैदा करू, हे एकदम चुकीचं आहे. कारण संख्या वाढल्याने काही होत नसतं. अभ्यासांनी, स्वतःवर काम करण्यानी, स्किल्स डेव्हलप करण्यानी, विज्ञान तंत्रज्ञान या गोष्टीमध्ये लक्ष घातल्याने आणि प्रेम बंधुभाव वाढवल्यानेच फक्त देश टिकत असतो. त्यामुळे जर अशा प्रकारची जबरदस्ती असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून मला ही केस बघायची होती. 2-3 दिवसापासून मी बातम्या फॉलो करते, पण मला ना त्याच्यामध्ये असं ठोस सापडत नव्हतं की अरे मला नेमकं कळू दे की नेमकं कोणी तक्रार केलेली आहे, कोणाकडे केलेली आहे आणि हे किती सिरियस आहे म्हणून. ठीक आहे, मी शोधत होती. अनेकांनी मला कमेंट केल्या, त्या नाशिकच्या कंपनीवर तू व्हिडिओ नाही केला, नाशिकच्या कंपनीवर. अरे नाशिकच्या कंपनीचं नाव तर घेऊन सांगा ना मला तुम्ही की कोणत्या कंपनीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कंपनीवर भाजपनी मोर्चा काढला, भाजपने आंदोलन केलं, हे जे काय चाललंय ते चुकीचं आहे म्हणून. आणि ज्या क्षणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, माझा डाऊट जरा जास्त वाढला. आजकाल माझा डाऊट वाढला आहे, कारण राहुल गांधींनी चहा पिला तरी पण भाजपवाले आंदोलन करतात, किंवा आईवरून कोणीतरी क्षुल्लक रस्त्यावरच्या माणसांनी शिवी दिली मोदींना तरी पण भाजपवाल्यांनी अख्खा बिहार एक दिवस बंद केलेला होता. त्यामुळे म्हटलं, जर भाजपवाल्यांनी याच्यासाठी आंदोलन केलं, झाड तोडले म्हणून आंदोलन नाही केलं, याचा अर्थ ही जी केस आहे मी याच्यात बघितलं पाहिजे. मी आत्ताच सांगत नाही आहे की याच्यात काहीच तथ्य नाही आहे. याच्यात तथ्य आहे. काय तथ्य आहे माहिती आहे? इथे या ठिकाणी ॲब्यूज झालेला, ॲब्यूज, फिजिकल ॲब्यूज ज्याला आपण म्हणूया, लैंगिक छळ किंवा मुलीकडे वाईट नजरेने बघणे, तिला तिच्यासोबत जे आहे ते वेगळ्या अर्थाने तिच्याकडे तसं बघणे किंवा तिच्यासोबत तसं काही करणे, हा क्राईम या ठिकाणी दिसतो या FIR मधनं. FIR मी तुम्हाला वाचून दाखवते नेमकं काय आहे प्रकरण आणि मी असं का म्हणते. आता काही अंधभक्त म्हणतील की अरे तुला तर काय, तू असं काहीतरी मुद्दा म्हणून बोलते. नाही, हे बघा माझ्याकडे कागद आहे, या कागदावरून बोलते. ह्याच्यात जर का त्या पोरींनी म्हटलं असतं ना की त्यांनी मला जबरदस्ती धर्मांतरणाचं हे केलेलं आहे, तर मी तुम्हाला तेच सांगितलं असतं. कारण की मलाही माहिती आहे मुस्लिम समाजामध्ये खूप लोक आहेत जे कट्टर आहेत. त्यांना माझं सांगणं आहे, तुमची कट्टरता कमी करा. हिंदू धर्मातल्या सगळ्याच धर्मातल्यांनी कट्टरता कमी करावी. आणि मुस्लिम धर्मामध्ये जी कट्टरता आहे, माझ्या आजूबाजूला खरं सांगायचं तर माझा जन्म त्या ह्याच्यात झालेला नाही आहे. माझ्या आजूबाजूला ते खूप लोक नाही आहे. त्याच्यामुळे मला माहीत नाही की त्यांच्या घरात ते काय बोलतात, काय नेमकं चालतं. ठीक आहे, पण जितकं मला कळतं, मला काही चांगले लोक भेटलेले आहे. आणि म्हणजे 100त एखादा व्यक्ती मला एक भेटलेला की ज्यांनी असं म्हटलं की या धर्मामध्ये आहे ना खूपच चांगली तत्व आहे आणि
सगळं जे आहे ते याच्यामध्ये आहे, जगातलं असं काहीच नाही जे याच्यातमध्ये नाही आहे. तर मला तेव्हा एकदम हे झालं होतं. मी म्हटलं की असं नका बोलू, म्हणजे तुम्हाला तुमचा धर्म आवडू शकतो हे मी समजते, मला समजू शकतं की धर्म आवडतो आपल्याला, प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो, पण माझा धर्म सगळ्या धर्मात भारी असं जर तुम्ही म्हणत असाल तर प्रॉब्लेम आहे. पण आता असं किती लोकांना वाटतं मला माहीत नाही. असं मॅक्सिमम लोकांना वाटत असेल तर थांबा थोडं. जगामध्ये खूप सारे धर्म आहे आणि सगळ्या धर्माची निर्मिती ही मनुष्याचं आचरण चांगलं होण्यासाठी झालेली होती. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल ना ह्यांनी धर्मांतर करावं त्यांनी धर्मांतर, याच्यात फसू नका. आचरण, लोकांचं नैतिक बळ, सत्य, प्रामाणिकपणा हे गुण वाढवता येते का ह्याच्यावर काम करा. तर आता आपण ह्या FIRवर बोलूया जास्त वेळ न करता. आता मुलीची अर्थात ओळख आपण पब्लिक करू शकत नाही. ह्या FIRमध्ये ज्या मुलीने नंबर दिलेला होता त्या नंबरवर मी आत्ताच फोन करून पाहिला, तो नंबर बंद आहे, उचलला जात नाही आहे. कारण मला त्या मुलीकडून पण जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय झालं. पण तिची ओळख कधीच कोणी पब्लिश करू नये. तिचं काय म्हणणं आहे बघा, या FIRमध्ये दिलेल्या तुम्हाला शेजारी पण दिसत असेल. ती म्हणते की सन 2022च्या जानेवारी महिन्यात दानिश शेख याला मी भेटली. ठीक आहे, आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून पदवी घेतलेली असल्याने आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याने नेहमी बोलू आणि भेटू लागलो. आता पहिल्या 2 ओळीतच काय कळलंय, नेहमी बोलू आणि भेटू लागलो. ठीक आहे, फ्रेंडशिप दिसते ही. हा नेहमी लेविट मार्केट येथे कामासाठी, दानिश शेख हा नेहमी लेविट मार्केट येथे कामासाठी येत असे. त्याने TCS कंपनीमध्ये नोकरी असून तो सुद्धा या TCS कंपनीमध्ये नोकरी लावून देऊ शकतो असे आश्वासन दिले होते की नोकरी लावून देतो. त्यानंतर ती म्हणते की जुलै 2022मध्येच एका टेकडीवर ते गेले. आता मी तुम्हाला फास्ट फॉरवर्ड सांगते. त्यानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवायची मागणी केली. मला जबरदस्तीने जवळ ओढून माझ्या ओठावर किस केला. त्यानंतर प्रयत्न केला, जे काय आहे ते तिने विरोध करायचा प्रयत्न केला. तेव्हा तो असं म्हणला की माझी इच्छा आहे तुझ्याशी लग्न करण्याची. तेव्हा मी पूर्ण विचार करून सांगते असं बोलले. ह्या 2 पॅराग्राफवरून एक कळतं आहे की मुलगी आणि मुलगा हे नेहमी भेटायचे आणि एक दिवस ते तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. लग्न करायचं आहे म्हणलं, ही म्हणते की मी विचार करते. याचा अर्थ विचार करू शकत होती ती, मी विचार करून सांगते. हां, पण आता समजा हे जे काही याच्यात तिने वर्णन केलेलं आहे, उदाहरणार्थ जबरदस्ती केली, ही चुकीची आहे. मुलांना लक्षात ठेवा, हे अशा प्रकारे तुमची मैत्रीण, किती पण मैत्रीण असेल, किती पण छान तुम्हाला वाटत असेल, जोपर्यंत तिची परवानगी नसेल अशा गोष्टी करायच्या नसतात. त्यानंतर ती म्हणते की देवळाली कॅम्प भेटण्यासाठी येत असे, म्हणजे नेहमी भेटायला येत असे. कॉलेज संपल्यानंतर अशोका मार्ग येथे बोलावून घेत असे. BA डिग्री पूर्ण झाली त्याच्यानंतर तिने त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला, असोसिएट पदावर निवड झाली. ठीक आहे, हा सुद्धा तिथेच होता, दानिश त्याच कंपनीमध्ये होता. त्याच्यानंतर त्याचा मित्र होता तौसिफ अख्तर, निदा खान सुद्धा आमच्यासोबत राहत असे, कॅन्टीनमध्ये फिरायला सोबत जात असे. त्या दरम्यान मला दानिश शेख आणि तौफिक हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म यातील फरक आणि तो धर्म कसा चांगला आहे याच्याबद्दल मला सांगत असे. हां, मुद्दा इथे आहे की त्याच्यानंतर मैत्री वगैरे झाली आणि काही लोकांच्या मनामध्ये जो असतो की वेगळ्या धर्माच्याबद्दल द्वेष असेल तर त्या धर्मामधलं कसं कहाण्या त्याची चिरफाड करायची आणि मग ते कसं होतं वगैरे. आता हे बाकीचं तुम्ही वाचून घ्या, कारण मला ते बोलायची पण हे होत नाही आहे की बाबा कसं कृष्णाला इतक्या बायका होत्या वगैरे, असं सगळं त्यांनी ते त्याच्या ठिकाणी बोललेलं आहे, असं त्यांनी मुलीने तिथे लिहिलेलं आहे. अर्थात तुम्ही कुठल्या धर्माचे असाल, समजा तुम्ही मुस्लिम असाल तर अशा प्रकारे हे करू नका. त्याच्यामुळे तिच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत की असं देवी देवताबद्दल बोलणं. हे मला असं वाटतं की हिंदू धर्मातले की ज्यांना काहीतरी हे करायचं आहे ते व्यवस्थित अर्थाने त्याच्याबद्दलचं विश्लेषण करू शकतात, पण कुत्सित काहीतरी बाबा ही नाही की मला काहीतरी द्वेष वाटतो त्याच्याबद्दल, अशा भावनेने कोणीच बोलू नये. आणि हे इथे झालेलं दिसतंय. तर थोडक्यात त्याच्यावरून तुमच्या लक्षात येते की फ्रेंडशिप वगैरे हे सगळं सुरुवातीला होतं आणि त्याच्यानंतर ती म्हणते की आम्ही फिरायला बाईकवर गेलो होतो 2024ला, 22 नंतर 24मध्ये. पूर्वकल्पना न देता हॉटेल आनंद, ते हॉटेलचं नाव दिलेलं आहे. हा हॉटेलला गेल्याच्या दानिशने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली असं ती म्हणते आहे. त्याच्यानंतर हे जे काही आहे हे या दानिशच्या मित्राला कळलं. मग दानिशचा मित्र तिला म्हटला की तू असं असं झालेलं आहे आणि मला ते माहिती आहे तुमचं आणि आता मी तुमच्या घरी सांगतो. तेव्हा ती म्हटली घरी सांगू नको. तिने रिक्वेस्ट केली. मग तो
जो याचा मित्र आहे तो सुद्धा तिला त्रास द्यायला लागला. आणि त्याच्यातनं म्हणजे ही जर का केस पाहिली तर मला असं कळतं आहे की हे जे सांगत आहेत रॅकेट नावाची गोष्ट, तर ते असतं तर मी 100% म्हटलं असतं. कारण की अशा प्रकारचे रॅकेट आहेत जगभरामध्ये. वेगवेगळ्या धर्मातले लोक ते एक मिशननी निघालेले आहेत सगळ्याच धर्मात. पण इथे या FIRमध्ये त्या मुलींनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावर बोलूया. तर मग ती परत त्यांनी हे केलेलं आहे. ऑफिसमध्ये असताना पॅन्ट्री ते पकडून चाळे करू लागला, लज्जा निर्माण होईल असं वागायला लागला. दॅनिश तर सतत मला हिंदू धर्माबद्दल वाईट गोष्टी सांगून धर्म किती चांगला असं सांगत असे, हे जे की चुकीचं आहे. तर हां, जर मी धर्मात आली तर माझे कसे जीवन बदलेल असं पण त्यांनी मला सांगितलं. आणि पुढे जे काही आहे ते ती म्हणते की मला मेसेज करून तिला माझ्याशी बोलायचे असे सांगितलं. कॉल केला तर ही दानिशची पत्नी होती. तर 2022ला जी ओळख झाली होती, 2022ला जो म्हणला होता की मला तुझ्याशी लग्न करायचं, 26ला हिने एका महिलेला फोन केला आणि त्या दरम्यान कधीतरी त्याचं लग्न बिग्न झालेलं असेल जे की हिला माहिती नव्हतं. आणि मग तिला वाटलं की अरे हे कसं काय आहे. आणि त्याच्यानंतर मग ती म्हणते की पुढे लग्न झालेलं असताना माझ्याशी खोटं बोलून लग्नाचे वचन देऊन, आता या ठिकाणी तिने हे म्हणते विश्वासात घेऊन माझ्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आणि वेळोवेळी मला घेऊन जे आहे ते त्रास दिला. या सगळ्या याच्यावरून कळतंय की हा जो आहे तो फसवण्याचा प्रकार आहे. अशा फसवणुकी ह्या लोक करतात आणि हे की एकदम चुकीचं आहे. त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण की हे समजा लग्न करतो असं म्हणायचं आणि बाहेर अफेअर ठेवायचं असे खूप जे आहे ते मुलं करतात. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांना माहिती आहे. लग्न झालेले लोक जे आहेत ते बाहेर, कारण की मुलगी अशी पटत नाही मग तसं की बाबा मी लग्न करतो म्हणून म्हणायचं. तर हे सगळं तिने याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पुढे दुसरी एक FIR माझ्याकडे आहे. ह्या दुसऱ्या FIRमध्ये पण जे लिहिलेलं आहे, आरिफ अन्सारी याने फिर्यादी यांच्या समोर विनाकारण उभे राहून फिर्यादीच्या छातीकडे रोखून पाहून फिर्यादी यांना तुझे बडा ये छोटा असं विचारलं. तर स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली असं ती म्हणते आहे. मुलीकडे असं रोखून बघणे हे जे काही आहे ते हे जे चुकीचं आहे. त्याच्यानंतर पाय घासण्याचा प्रयत्न केला. कीपॅड वापरण्याच्या बहाण्याने हाताने फिर्यादी यांचे दंडास छाती स्पर्श करून फिर्यादी यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. फिर्यादी यांना आरोपिताचा उद्देश लक्षात आल्याने फिर्यादी यांनी त्यांची खुर्ची बाजूला घेतली असता आरोपित त्यांच्याकडे मिश्किल हसत डोळे उडून गेला. आरोपी क्रमांक 3 याने जवळ येऊन फिर्यादी यांना ऑफिसमध्ये रामायण महाभारत वाचले असून कृष्णाने इतक्या 16,000 महिलांशी लग्न केले यावरून, आता मी हे बाकीच्या गोष्टी म्हणणार नाही, तुम्हाला इथे दिसत असेल त्या वाचून घ्या की त्यांनी काय म्हटलेलं होतं. हे अशा प्रकारे या ज्या आहेत ना मायथॉलॉजिकल गोष्टी यांच्या तुम्ही विश्लेषण करू शकता की हे अशी होती, ही कहाणी अशी आहे म्हणून. पण हे अशा प्रकारे एखाद्याच्या भावना दुखावण्याच्या नाही किंवा आमचा धर्म कसा भारी आहे आणि तुमच्या धर्मामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे हे जे काय करत असेल ही भयंकर मोठी चूक आहे. आणि या ज्या FIR आहे याच्यावरून आता काय दिसतंय तर हा धार्मिक भावना दुखावण्याचा आणि लैंगिक छळ करण्याचा फसवणुकीचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये जे अडकलेले आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. पण याच्यावरून आज मी तुम्हाला हे का सांगते माहिती आहे का, नाशिकमध्ये मुद्दामून ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे का. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवरून एक नॅरेटिव्ह बदलून जायचं. जसं की केरला स्टोरी नावाची गोष्ट आहे, सिनेमा आहे. केरला स्टोरी हा सिनेमा आला, त्या सिनेमामध्ये जे काय दाखवलेलं आहे तो मुद्दा कोर्टामध्ये गेला. केरला स्टोरी बघून त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की जवळपास 32,000 महिलांना कन्वर्ट केलं मुस्लिममध्ये, जबरदस्ती खायला लावलं वगैरे असं केरला स्टोरीत दाखवलेलं आहे. तर तो मुद्दा जेव्हा कोर्टात गेला आणि कोर्टाने असं सांगितलं की अशा गोष्टी झालेल्या आहेत का, ते तुम्ही काही असतील तर सांगा, जबरदस्ती धर्मांतरणाच्या काही केसेस आहेत का. त्याच्यावर केरला स्टोरीवाल्या डायरेक्टरनी उत्तर काय दिलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल. सुप्रीम कोर्टात डायरेक्टर असं म्हणतो की असं आमच्याकडे काहीही पुरावे नाही आहेत की हे असं झालेलं आहे. हे एक काल्पनिक हे आहे, घटनांचं काल्पनिक पुनर्निर्माण आहे. मग जर का तुम्ही काल्पनिक अशा 32,000 काय 32 लाख उद्या 32 करोड लोकांना कन्वर्ट केलं असं म्हणणार,
त्याच्यामुळे काय होतं, हे बघा, जर का मुद्दा 4 लोकांचा असेल ना, तर चार लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि या देशामध्ये शिक्षा आहेत गुन्हा करणाऱ्यांना. पण त्याच्यावरून एका अख्ख्या याला मुद्दामून जे आहे ते इथे वातावरण खराब करण्याचं, आता नाशिकमध्ये झाडं तोडण्यावरून तुमचं लक्ष हटवण्यासाठी रॅकेट वगैरे शब्द वापरला जातो. इथं काय आहे, इथं क्लिअर कट आहे. हां, येस, त्यांनी मुस्लिम आणि हिंदू धर्मियांच्या भावना, मुस्लिम आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बोललेला आहे आणि लैंगिक छळ केलेला आहे. पण या ठिकाणी जर का अशा प्रकारे नॅरेशन करून आज नाशिकमध्ये जी लोक राहतात, हिंदू मुस्लिम सगळेच आहेत, सगळ्या धर्मातले आहेत, तर ते जास्तीत जास्त हिंदूंना हे वाटलं पाहिजे त्यांच्याबद्दल द्वेष आणि मुस्लिमांना असं वाटलं पाहिजे द्वेष, आणि असं करत हे ध्रुवीकरण, आता जो काही येणारा कुंभमेळा आहे त्याला नाशिककरांनी वेलकम केलं पाहिजे की बाबा हां, जाऊ दे, ते नाशिकमध्ये त्या कंपनीत कसं झालं त्याच्यापेक्षा बरं नाही, हे कुंभमेळा होतोय, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मग कुंभमेळ्याच्या नावाने कितीही सरकार काहीही करो, कितीही त्या डेव्हलपमेंटमधले कमिशन खावं, टेंडर, ते सगळं येत होतं. कमिशनमध्ये केवढा पैसा हे लोक खाणार आणि केवढा लावणार आहे याचं कॉल व्हायरल झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींवरून तुमचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी हे होतंय का, हे प्रश्न एकदा विचारा. कारण की तुम्ही खूप साऱ्या बातम्या बघा आणि त्याच्यातनं मला तुम्ही सांगा की कुठल्या याच्यामध्ये असं हे जे आहे हे अशा प्रकारे तुम्हाला जे काही तथ्य आहे ते सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढेही जर का असं काही रॅकेट असेल तर मी व्हिडिओ करणार, कारण की मी सगळ्याच धर्मातल्या कट्टर लोकांच्या विरोधात आहे. इस्लाममध्येही जे कट्टर आहेत त्या सगळ्यांना मी सांगेन की ही कट्टरता सोडा, ही कट्टरता सगळ्यात वाईट आहे आणि देशासाठी घातक आहे. तर आज इथेच थांबते. या सगळ्यावरून तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींना कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला वाटत असेल की माझं काही चुकलेलं आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता, कारण आपलं डेमोक्रेटिक चॅनल आहे. आपण कुठलीही इकडे लावायला करत नाही. त्या मराठी बाणावाल्याचा मी आज व्हिडिओ बघितला, तो म्हणतो केरला स्टोरी बघा. अरे तुला माहिती आहे का, केरला स्टोरीवाल्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे की असं आमच्याकडे पुरावा नाही आहे म्हणून, आणि तरी तुम्ही असं प्रमोट करता. हा सगळ्यात मोठा या देशासोबत तुम्ही धोका करताय. कारण हा देश निर्माण झाला तेव्हा बाबासाहेब म्हणले होते की या देशामध्ये इतक्या धर्मातले लोक आहेत ना, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त गरजेचं असेल की तुम्ही सगळ्यांनी एकोप्याच्या गोष्टी करा, एकोप्याची गाणी गा, आपण सगळे सोबत राहू असं म्हणा. आणि विरोध जर करायचा असेल ना, तर त्या धर्मामध्ये जर एखादी व्यक्ती विकृत असेल, जसे हे निघाले है ना विकृत चाळे करणारे, तो बंधूबाबा अशोक खरात निघाला, त्यांना तसं ती व्यक्ती म्हणून त्यांना गुन्हा. बंधूबाबा तसा निघाला म्हणजे सगळे हिंदू तसे नाही आहेत, कळते तुम्हाला. तर आज इथेच थांबते. धन्यवाद.